हाय गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. आणि गाईज आजचा मिनी ब्लॉग चालू होता सकाळी 8 वाजता. मी ना उठलो कारण रात्री एवढी झोप झाली नव्हती. मग आज होता अंकल आणि आंटीचा ॲनिव्हर्सरी. मग आम्हाला बाजारात जायचं होतं. मग पप्पांना गाडी काढायला थोडी हेल्प वगैरे केली आणि आम्ही डायरेक्ट मार्केटमध्ये पोचलो. आणि आम्हाला ना जगातला सगळ्यात मोठा चमचा भेटला. इथं तुम्ही बघू शकतात. इथला मोठा चमचा होता. डायरेक्ट माझ्या हातात पण बसत नव्हता, इथला मोठा चमचा होता. हे एकच नंबर डायरेक्ट. मग ना आम्ही थोडं फिरत फारत गेलो ना, आम्हाला जगातले अँटिक पीस पण भेटले. बघा ग्लास कितला अँटिक येतो बघू शकता तुम्ही इथं. आणि त्याची डिझाईनच तशी होती, त्याच्यामुळे त्याचा ग्लासचा हे होता. थोडा अजून फिरत फारत गेलो ना, आम्हाला अजून एक भेटलं. मग जगातला सगळ्यात छोटा चम्मच बघा, काटेरी चम्मच जगातला सगळ्यात छोटा. आणि मी कॅमेऱ्यासमोर ना त्याला मोठा धरत होतो. मग आम्ही घरी पोचलो. मग आम्हाला अधिक मासचा कार्यक्रम करायचा होता. मग अधिक मासचा कार्यक्रम वगैरे आपटून आम्हाला जायचं होतं दंडपाणेश्वरला. मग आम्ही गाडीत बसलो, फुल गाणे बिणे लावले, एकदम मजा करत होतो. आम्ही डायरेक्ट इतली मजा म्हणजे डायरेक्ट कोणीच करू शकत नाही. आम्ही पोरापोरांनी मजा बिजा केली. मग आम्ही पोचलो. मग तिथं गणपती बाप्पाचं दर्शन वगैरे घेतलं. दर्शन घेतल्यानंतर आम्ही ना नक्षीला खेळत होतो. थोडंसं नक्षीला खेळवलं. मग आम्ही गार्डनमध्ये गेलो. गार्डनमध्ये ना मी व्हिडिओने काढले असं, कारण आम्ही खेळत होतो. मग आम्ही सगळे आलो आणि केक वगैरे कटिंग केला. मग आमचं सगळ्यांचं जेवण वगैरे एकदम मस्त झालं लंबोदरा हॉटेलमध्ये. मग ना आम्ही सगळ्यांना आजचा मिनी ब्लॉग मी एंड करतो. तर तुम्हाला आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा. तोपर्यंत बाय.